पर्यावरण रक्षणाच्या मोठमोठ्या घोषणा करणाऱ्या लॉयड्स मेटल्स कंपनीचा खरा चेहरा आज आम्ही उघड करत आहोत। कोनसरी परिसरातील जंगलात या कंपनीकडून थेट दूषित पाणी सोडलं जात आहे आणि त्यामुळे फक्त निसर्गच नाही तर राज्य प्राणी शेकरूचं अस्तित्वही धोक्यात आलंय। मानव, पशु आणि वन्यजीव सगळ्यांचं आरोग्य आज या औद्योगिक बेफिकिरीमुळे संकटात आहे। पण दुर्दैव म्हणजे संपूर्ण प्रशासन आणि लोकप्रतिनिधी या कंपनीपुढे गप्प झाले आहेत। मिळालेल्या माहितीनुसार कोनसरी गावातील लॉयड्स मेटल्स स्टील कंपनी जी सतत प्रदूषणमुक्त उत्पादनाचे दावे करते, प्रत्यक्षात मात्र त्याच कंपनीचं दूषित पाणी कोनसरीच्या जंगल परिसरात बिनधास्तपणे सोडलं जातं। हे जंगल राज्य प्राणी शेकरूचं नैसर्गिक अधिवास आहे, मात्र आज या शेकरूचं अस्तित्वच धोक्यात आलंय आणि त्याचबरोबर गुरंढोरं, इतर वन्यजीव आणि गावातील नागरिक देखील गंभीर आरोग्य धोक्याला सामोरे जात आहेत। या गंभीर प्रश्नांवर कुणीही उघडपणे बोलायला तयार नाही। गावातील लोकप्रतिनिधी, सरपंच आणि पदाधिकारी हे कंपनीच्या उंबरठ्यावर झिजताना दिसतात। प्रशासन देखील कंपनीसमोर पूर्णपणे लाचार असल्याचं चित्र आहे। परिणामतः या दूषित पाण्याचा त्रास सहन करणाऱ्या गावकऱ्यांना न्याय मिळण्याची कोणतीही शक्यता दिसत नाही। सर्वात मोठं दुःख म्हणजे जंगलातून खाटेसाठी एखादा लाकूड नेलं तर वन विभाग लगेच कारवाई करतो, पण त्यांच्या डोळ्यासमोर शेकरू पार्कच्या आसपासच्या नाल्यात कमीत कमी किती दूषित पाणी सोडते आणि या कंपनीमुळे ते दूषित पाणी येतं तरीही वन विभाग मूग गिळून गप्प आहे। हे सगळं म्हणजे फक्त पर्यावरणाची नाही तर नैसर्गिक समतोलतेची थट्टा आहे। राज्य प्राणी ही उपाधी मिळवलेल्या शेकरूला वाचवण्यासाठी कोणीच पुढे येणार नाही का?